सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल हार्दिक स्वागत। 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं तीन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या, तीन अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आम्ही आज घेऊन आलेलो आहोत। काय ते महत्त्वाचे अपडेट आहे, कशा संदर्भातले आहे, काय त्याचा फायदा होणार आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचे आहेत ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। सध्या जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळत असतो आणि त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50% दरानं पेन्शन मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांनी आता वित्त विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे। त्यांनी काल मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाच्या जे काही प्रमुख अधिकारी आहेत, प्रधान सचिव आहेत, त्यांची बैठक घेऊन त्यांना भेटून निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी वित्त विभागाचे माननीय प्रधान सचिव, अवर मुख्य सचिव यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून सेवेत असताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास 50% या उच्च दरानं कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी किमान 7 वर्ष सलग सेवेची अट वगळण्याबाबतची मागणी केलेली आहे। यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचा जो नियम आहे, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचे जे रूल्स आहेत ते जशास तसे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होत असतात आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पश्चात कुटुंब निवृत्ती वेतनासाठी 7 वर्षासाठीची जी 50% कुटुंब निवृत्ती वेतनाची जी अट होती ती अट केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वगळलेली आहे आणि त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा निर्णय घेऊन ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू 7 वर्षाच्या सेवेत लागल्यानंतर 7 वर्षाच्या आत झालेले आहेत आणि त्यांच्यासाठीची जी अट आहे 7 वर्षाची, ज्या अटीमुळे जे 50% कुटुंब निवृत्ती वेतन मिळणं अपेक्षित असताना त्या कर्मचाऱ्यांना फक्त 30% दरानंच कुटुंब निवृत्ती वेतन मिळत आहे, तर तसं न करता ती 7 वर्षाची अट वगळण्यात यावी आणि त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सुद्धा उच्च दरानं म्हणजे 50% दरानं कुटुंब निवृत्ती वेतन योजना किंवा कुटुंब निवृत्ती वेतन द्यावं अशी मागणी या आता संघटनेनं राज्य शासनाकडे केलेली आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची मागणी आहे। या मागणीमुळे राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे। तशीच दुसरी मागणी सुद्धा यांनी माननीय अपर सचिव, उपसचिव, वित्त विभाग यांना केलेली आहे, ज्यामध्ये राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2025 वरून मुदत मिळण्याबाबत किंवा ती पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। राज्य शासनाचा जो वित्त विभागाचा आदेश आहे, ज्यामध्ये 20 सप्टेंबर 2024 रोजी तो निर्गमित झालेला आहे, ज्या आदेशानुसार जे राज्य सरकारी कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेले आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2025 अखेर NPS, UPS आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या 3 योजनेपैकी एका योजनेचा विकल्प द्यायचा आहे। परंतु आता सध्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली संभ्रम अवस्था, यामुळे निश्चितच या सर्व कर्मचाऱ्यांना वेळ देणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेनं आता वित्त विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना आता निवेदन देण्यास सुरुवात केलेली आहे। मंत्रिमंडळातील जे प्रमुख नेते आहेत त्यांना सुद्धा आता भेटायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अशी मागणी केलेली आहे की विकल्प देण्यासाठीचा पुरेसा अवधी मिळावा। कर्मचाऱ्यांमध्ये असलेली जी संभ्रमावस्था आहे ती दूर झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांनी विकल्प देऊ नये अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे निश्चितच हे सुद्धा निवेदन, ही सुद्धा मागणी अत्यंत महत्त्वाची आहे। या मागणीची जर राज्य शासनानं सकारात्मक दखल घेऊन जर मुदतवाढ दिल्यास निश्चितच राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आजच्या दिवसातली तिसरी महत्त्वाची जी मागणी आहे ती म्हणजे माननीय प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत येणारे जे काही प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्या प्रतीची आहे। यामध्ये असं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना प्रकरणी शासन सेवेत मात्र दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेले जे जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील किंवा खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील जे शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांना सुद्धा वित्त विभागाचा जो 2 फेब्रुवारी 2024चा शासन आदेश आहे त्या आदेशानुसार जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा आहे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। इतर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी या आदेशानुसार म्हणजे 2 फेब्रुवारी 2024च्या आदेशानुसार शासनादेश निर्गमित झालेले आहेत, त्यांना निवृत्ती वेतन योजना लागू आहे, परंतु शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय लागू करण्यात यावा अशा ह्या 3 महत्त्वाच्या मागण्या जुन्या पेन्शन संघटनेनं राज्य शासनाकडे केलेल्या आहेत। त्यासाठीचा त्यांचा पाठपुरावा सुरू आहे। येत्या काळामध्ये जर या संदर्भातला जर सकारात्मक निर्णय राज्य शासनाकडनं जर प्रशासनाकडनं घेण्यात आल्यास निश्चितच राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुमची काय मागणी आहे, तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।